नमस्कार मित्रांनो, आज आपण पॉपलेट मासा हा कशा पद्धतीने साफ केला जातो व त्याच्याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतंच पापलेट या माशाला राज्य मासा म्हणून दर्जा दिला आहे। पापलेट हा अनेकांचा आवडता आणि लोकप्रिय असा मासा आहे। याला पॉम्फ्रेट असंही म्हणतात। हे एक लोकप्रिय सी फूड आहे। हा मासा त्याच्या स्वादिष्ट चव आणि त्याच्या आरोग्याच्या विविध फायद्यांसाठी ओळखला जातो। आपल्या आहारात पॉम्फ्रेट म्हणजेच पॉपलेट हा मासा समाविष्ट करण्याचे काही फायदे आता आपण पाहणार आहोत। या पॉपलेट माशामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन, ओमेगा 3 फॅट ॲसिडमध्ये समृद्ध आहे। हा जीवनसत्वे आणि खनिजे याने देखील हा समृद्ध असा हा मासा आहे। लो कॅलरीज आणि फॅट, तसेच पचण्यास सोपा आहे। हा मासा अँटीऑक्सिडंटमध्ये सुद्धा समृद्ध आहे। रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, मेंदूचे कार्य वाढवते, हृदयाच्या आरोग्यासाठी मदत होते। अँटी इन्फ्लेमेटरी इन्फेक्ट्समधून हा मासा एकदम असा उत्कृष्ट अशा पद्धतीचा निष्कर्ष निघालेला आहे। त्याच्यामुळे आरोग्यासाठी खूप असा फायदेशीर असा हा मासा आहे। नक्कीच आपण सर्वांनी हा मासा आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे खाण्यासाठी खूप चविष्ट असा मासा हा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा पॉम्फ्रेट मासा साफ केलेला आहे। तो पॉपलेट फ्रायमध्ये देखील वापरला जातो, पॉपलेट करीमध्ये देखील वापरला जातो आणि पॉपलेट तंदुरी फिशमध्ये देखील वापरला जातो। तुम्हालाही हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।